ऐशी किती हरिमुखी गाता हरबली चिंता त्याने मागुता जन्म घेणे किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या सखे. म्हणजे तुमची आमची दिशाच बदलली पाहिजे. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की इथून पुढं सावध होणं महत्वाचं आहे. असा आजार येऊ नये. ती आला 100 वर्षानंतर कधीतरी मागं महामारी आली होती. ती महामारी आली, त्या संकटातून थोडं 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 आता शीतल होत चाललंय. आता राहिले किती थोडं राहिले. एखादी लस आता उद्या आली ना आपल्याला लस मिळाली, बरं झालं बाबा, वाचलो आपण सगळे. कारण बाहेरल्या देशातलं जगातलं पाहिलं तर आपलं बरं आहे. अजून लोकसंख्या मरण्याची सगळी दिशा वेगळी आहे आपली. अजूनही नियोजन गोड असल्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडल्या, ते आपलं भाग्य आहे. पण माझ्या सगळ्या मातापित्यांना विनंती करतो की सावध होण्याची गरज आहे. फक्त इथून पुढं जपायचं तर ह्या वृद्ध माणसाला ह्या काळामध्ये गरज आहे. मी आमच्या भागातलं तुम्हाला घटना सांगेल. 20-20 वर्ष मुलं शहरात राहिले, पण ह्या काळामध्ये नोकऱ्या बंद झाल्या ना, सगळं स्टॉप झालं. इष्टी ड्रायव्हरची कथा आहे आमच्याकडे. एसटीत बंद झाल्यावर काय करून गडी गावाकडं आलं. पण गावाकडे आलं कुठं ना असं झालं, त्या बाईला कधी गावाकडे राहायची माहीत नाही. आता गावाकडे सगळं शेतामध्ये हे काडक्या कुडके याचायला लागतात ना. पण जावं सोबत हिला हे जमाना. थोडे दिवस तिला वाटलं पगार तर चालू नाही, नवऱ्याची ड्युटी गेली म्हणून ती पगारही मध्ये बंद झाले ना. मी याला सांगितलं तर परिस्थिती आवड, शेतात काम करावं लागेल. बाई म्हणली जमणार नाही. ते म्हणले मग खाणार काय. मी खोटं बोलत नाही. त्या स्त्रीला गावाकडे जावं लागलं, कामं करावं लागले. आणि मजबूतपणा पाहिजे. मी शहरात आहे, मी सुखी आहे हा भ्रम आहे. तुम्ही पाहिला असेल कधी कधी तुमच्या याच्यामध्ये आपल्या पुरुषामध्ये ती जाणवत नाही. आपण किती स्टँडर्ड नोकरीला आहे किंवा लय पैशावाले हे काय आपल्याकडे जाणवत नाही, पण स्त्रियांमध्ये ते जाणवतं. सोनं बिनं असतं ते एखाद्या स्त्रीच्या गळ्यात नसावं, एखाद्या असावं. ते धन नाही आहे तुमचं. तारुण्य हे सोनं खरं आहे. शरीराची अवस्था हीन झाल्यावर काय करायचं त्या सोन्याला. तुम्ही मला सांगा किती तोळे सोनं कामाला आला आज कोरोना झाल्यावर. काहीच नाही. तुमच्यासोबत काही शिल्लक राहत नाही, फक्त तुमची कीर्ती शिल्लक राहते. म्हणून काही माणसं म्हणतात त्या मुलानं ना मायबापाची लय सेवा केली. आमच्याकडे असं घडलं महाराज. सुनानी सासऱ्याला आंघोळ घालावी वृद्ध काळामध्ये. किती मोठं प्रेम आहे. तो आशीर्वाद असतो. आणि वय झाल्याच्या नंतर माणसाचं काय राहतच नाही शिल्लक. काय राहतं शिल्लक. धृतराष्ट्राला 100 होते म्हणून स्वाभिमान होता. 100 राहिले नाही. मरताना धृतराष्ट्र कुणाकडे खायला गेलं पुन्हा पांडवाकडे. पण पांडवाकडे खायला गेलं भीम खाऊ देत नव्हता म्हाताऱ्याला. भीम काय म्हणायचा धृतराष्ट्राला, ए आंधळ्या असं म्हणायचं मुद्दाम भीम. काय म्हाताऱ्या खातो का आमच्याकडं. तुझे 100 जिवंत होते तेव्हा तू आमच्याकडे आला का. तू एकदा जर म्हटलं असतं ए 100 मधलं निदान एखाद्याला, तर 100 मधलं एकही उठलं नसतं आणि आमच्या द्रौपदीचे वस्त्रहरण केलं नसते. पण भीम काय म्हणत होतं मरताना धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र नाही लाजानं त्यांच्याकडे खात होता. शेवटी भीमानं नाही त्रास द्यायला सुरुवात केला. ते म्हातारा जेवायचंच नाही. एक दिवस धर्माला विचारलं, बाबा काय तुमची प्रकृती नीट होत नाही, काय झालं, अवस्था वाईट आहे, तुम्ही खात नाही का काय. ते म्हणले अरे जेवतानाच भीम मला बोलत आहे, काय करावं. धर्मानं सांगितलं भीमाला जेवताना बोलत जाऊ नये. भीमाचं डोकं उलटं होतं. ते म्हणलं मग अगोदर अर्धा तास बोलत काला जेवण मारायला म्हातारं. म्हणून तुम्हाला सगळ्याला पुरुषांना मी सांगेन, आपलं काम चांगलं असलं का आपल्याला टेन्शन नाही पडत. आता नसेल आपला भाऊ आपल्याला बोलत, आपण बोलायला काय हरकत आहे. नाही भाऊ नाही बोलत. आता आम्ही सांगत तुम्हाला भाऊ जाई नसेल आपल्याला बोलत, नाही बोला ना. ते दुसरीची ती आपली थोडीच आहे. तिकून आलेली तिला क्रोध असेल काय असेल राग असेल. पण भाऊ कुणाचा आहे, पुतण्या कुणाचा आहे. असे बरेच माणसं आहे मानत ते पुतण्याचं भलं पाहणार आहे, भावाचं भलं पाहणार आहे. काय असू ना तो आपला भाऊ आहे. किती मोठं प्रेम असेल ते. गावाला जरी काही म्हणलं तरी ती स्वतःच्या मनामध्ये विचार चांगला पाहिजे, बस काय होत नाही. किती नाते संबंधाने आपल्याला काही म्हणलं ना. नाथे थोडे दिवसाचे आहेत महाराज. आता हे नाथे कळले असतील तर आता इथून पुढे नाथेच नाही राहिले. आता कुठं नाथे राहिले आता कोरोनामध्ये. एक नाथ नाही. कोणी कुत्रं जवळ येत नाही. कायचं नाथ आहे. एक जवळ येत नाही, कोणीच येत नाही जवळ महाराज. मी काल परवा दिवशी फोन केला मेवणीला, मुद्दाम केला. मी फक्त आता ह्या काळात चेक करीत असतो माणसं कशी आहेत. मुद्दाम चेक करायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना. आमची शिरूरला राहते मेवणी. तुम्ही एवढं सहज फोन केला.
आम्हाला कुठे साडू होते म्हणणे हाय घरी ते म्हणजे तुम्ही कुठे मला चाकण लावतो काय लालते म्हणलं काही नाही कोरोनाचं पेशंट सोडायला लावतो. ते म्हणजे आता कुठं नाही म्हणलं तुमच्याकडे जेव्हा येणार आहे ती ऐकलं ना त्या बाईनं ती दाजी म्हणते मग तिनं म्हणायला पाहिजे का नाही या जेव्हा ऐकून. आता बोलू नाही पडत ती लय वाईट हो. पण तुम्ही आता ह्या काळात चेक करून घ्या ना माणसं कोण आहेत आपले म्हणजे ध्यानात कसं येत नसेल हे चेक करा ना तुम्ही. विचार करा हे माझे आहेत का. यांच्याकडे पैसे नका मागू यांच्याकडे संपत्ती नका गुंठाभर जमीन मागू नका काही नका मागू ह्यांना फक्त एवढंच म्हणा 2 घास देते खा. मग मी चाकणला नव्हतो इथंच होतो ना मी संगमनेरला फक्त फोन केला आम्ही चाकणला आलोय कोरोनाचं पेशंट सोडलंय नाही येत आता आम्हाला तुमच्याकडून यायचे जेवायला. मग तिनं काय म्हणायला पाहिजे या म्हणायला पाहिजे का नाही. ती अवलाद बोललीच नाही ती वरून म्हणली बाई नका पिढा आणू म्हणा इकडं तिकडं हॉटेलात खा येतात. मग तिनं पुन्हा किती वर्ष म्हणली दाजी तर काय उपयोग आहे तिचा पुन्हा असं करायचं तिथं पुढं चेक करायचं उगच आजी उगतच फोन करायचा उगतच फोन कॉलला करायचं तुम्हाला उत्तरही सांगत. आता तुम्हाला नाही मुलीची आवड आहे ना आता तुमचं तर सगळं मुलीसाठीच असतं नत मुलीसाठी दागिने मुलीसाठी देते का नाही देते काय माहिती. आणि खरं सांगू का तुम्हाला पाया पडून सांगतो जेवढ्या सून आहेत त्यांना म्हातारीच्या दागिनेवर तुमची आशा नसा. ही 10 दिवस सांगायची पाळी का आली माहिती का याच्यावर भांड नाही. आमच्याकडे म्हातारीकडे 3 तोळे सोनं होतं तिला 3 मुली होत्या मी 1-1 तोळा त्या म्हातारीनं राखून ठेवलं होतं आणि सुना बी 3च होत्या. पण सुनालाही क्वालिटी बा सुनानं डोकंच लावलं काही झालं तरी सोनं ह्यांना द्यायचं. पोरी म्हणले आम्हाला तुम्हाला तुमच्या सोन्याचं काय करायचं आमचं खरं सोनं गेलं माहेरातलं आम्हाला तुमचं सोनंच नको ना. पण यांचं लय अवघड महाराज ते 10वा विवाह आवरल्यावर ते लेकी 2-3 दिवस थांबा द्या ना पण सुना वाईट काम महाराज जेवढं 5-6 दिवस गोड बोलल्या तेवढं जाताना त्यांना नीट बोलत नाही. त्यांची देण्यात येतं ना ते सोनं बिनं नेत्यात काय ते पोरी म्हणले आम्हाला सोनं बिनं नको फक्त आम्हाला वाट लावा चांगलं. त्या सुनानं अगोदरच्या दिवशीच गेले भांडणं पोरी हुशार होत्या. पोरी म्हणल्या तुमचं सोनं नाही काही नाही आम्ही आमचं जातो निघून. सकाळी जाताना एका पोरीनं थोरली होती तिनं जाताना सांगितलं काही नका फक्त सही घ्यायला आमच्याकडे आता. सोनं किती होतं 3 तोळे लय झालं तोळ्याला भाव आता 57,000 आहे 50,000 आले 48. काय अवघड काम आहे घेण्यात देण्याचं महाराज. त्या पोरीनं सही म्हणल्यावर ह्यांचं मुंग्यात आले ह्यांना पुन्हा पोरी श्राद्धालाही नाही आल्या ना काय करायचं श्राद्धाला यायची ते म्हणे आमचं आम्ही इकडं भाऊ कुठे तिलांजली आदरांजली. मग तुम्ही मला खरं सांगा हे असं कर्म नाही करायचं. प्रेम आहे ना तेवढ्या पुरतं नाही. मला असं वाटतं कधी कधी आता मी आमच्याकडे भाऊकीकडे गेलो होतो 5-6 महिने मी गावाकडे होतो ना आम्ही काही नाही दुसरं काम केलं फक्त प्रेमानं राहायचं एकमेकाला गोड बोलायचं ज्यांचे द्वेष आहेत ते द्वेष बाजूला काढायचे काय राहिले उगं कशासाठी जगायचं. आजही तेच करायचं. कुणाविषयी अहंकार नाही गर्व नाही कुणाकडे काही मी मागे सांगितलं पहिल्या वेळेस आलो तेव्हा आपल्या नावानं कुणाचं असेल तर ती परत देऊन टाका कोणचं वज असेल तर ती कमी करून टाका कशाला ठेवते घेणे देण्याचं काय करायचं. कुणाविषयीचा द्वेषच घेऊन जायचं नाही जाताना उत्तम चिवरी कीर्ती मागे शिल्लक राहायचं काही न्यायचं नाही माझ्या आई. आणि म्हणून दसकिऱ्या विधी निमित्तानं काय ऐकावं ह्याच्या निमित्तानं एकच घ्यायचं काय बस झाडाला सुद्धा वय आहे पृथ्वीला वय आहे. जरी पृथ्वीवर आपण एवढे सगळे राहत असाल तर पृथ्वीला कधीतरी वयवर्ष आहे आयुष्य आहे त्यांना. प्रत्येक वस्तूला आयुष्य तसं प्रत्येक शरीराला आयुष्य आहे. कोणाचं 60-70 आहे कोणाचं 55 आहे कोणाचं 100 आहे असं पुढं आहे. म्हणून तुम्ही सावध व्हा आणि भविष्य तुमच्या आमच्या हातात आहे. याच्यासाठी प्रयत्न करा चांगलं जीवन जगण्याचा आनंद घ्या नाहीतर भविष्य अवघड आहे. मी साध्या गोष्टीवर बोलतो तुम्हाला लई नाही मग असं सोन्यावर सांगितलं. अहो ह्या 10व्याच्या निमित्तानं केलेली बुंदी म्हणजे काय मेलेलं अन्न ह्याचं काय असतं. हे अन्न टाकूनच द्यायचं आता उद्या उरलं काय राहिलं काय ह्याचं अन्न कोणी खात नाही जास्त. मग ह्या अन्न उरलेलं काय होतं आमच्याकडे वडिलांचा 10वा होता ती 14 वाजता आमच्याकडे ती गोड जेवण म्हणजे 13वा. मी काल परवा दिवशी गेलो वाखारीला वाखारी म्हणून गाव आहे ओसमतच्या पुढं त्यावेळेस कीर्तन आवरल्यावर बसलो काय अवघड अवस्था आम्हाला लोक डाव मारी ते महाराज. मी प्रवचन आपलं कीर्तन केलं माघारी निघालो
आता त्यानं पाकिट दिलं, मी बघितलं नाही, बघून काय बघायचं मोरद्या. आम्ही इथं आलो पण बघितलं ना, आता डिझेल होतं आणि इथं आल्यावर बघितलं. आता आपण काय बघायचं, त्यांना अगोदर हे म्हणलं होतं आम्ही काय बघणार नाही, तुम्ही देता तेवढे खरे. ते लय हुशार माणसं निघाले. खर्च झाला 6,000 रुपये डिझेलचा, त्यांना दिले 4,000. मला असा ताप झाला. बरं, प्रवास करायला इथून आहे 400 किलोमीटर, ते 413, 826 किलोमीटर झालं. त्रास झाला जीवाला, पण मी तरी त्यांचा फोन आल्यावर मला म्हटले बाबा चुकलं आमचं, असं तसं म्हटलं. मी काही म्हटलं नाही, तर जाऊ द्या मरू द्या, पुढं पाहू. पण वडील कोणाचे गेले होते, त्यांची. आमचा काही संबंध काही आहे का संबंध, माहीत तरी होतं का मला. त्यानं 13 वेळेला मला प्रवचनाला कीर्तनाला बोलवलं, काही माहीत होतं का. तिथं गेल्यावर त्यांचं नातं कळलं किंवा त्यांचं प्रेम कळलं. त्यांचे वडील गेल्यावर आपला काही संबंध, पण आपल्याला बोलवलं, मग आपण गेलो, कीर्तन केलं. तोटा कोणाला झाला जास्त, त्यांना झाला का मला झाला जास्त. 2,000ला मला टाकतो त्यांना, काही समज नसन कळत तर शेवटचा मुद्दा सांगतो. मी दाव्याला गेलो, मला 151 रुपये दिले एकानं. म्हणलं बाबा लई झाले वाळी, आता तुम्ही पण 151 का म्हणून दिले. तेव्हा काही नाही, आमच्या आत्या त्यांना काहीच नव्हतं, ते आमच्याकडे राहत होत्या, त्यांच्याकडे इस्टेट नाही, काही नाही. 151 म्हणलं मरू द्या, जाऊ दे 151. त्यांनाच काय नव्हतं तर आपल्याला काय करायचं. आत्या होत्या, त्यांच्याकडे सांभाळ्या होत्या. एक वर्षभराला त्यांचे वडील वारल्यावर मला फोन केला, मी गेलो दहाव्याला. आता काय टेन्शन नाही, आता काय आहे का टेन्शन. इथं 18 एकर जमिनीचे मालक आहे, काय कमी आहे का म्हणलं. आता बरं आहे की, परत दावा झाले 500 दिले. म्हणलं आता तसं नका करू, 18 मधली एखादा एकर तरी द्या मला. आत्याला काही नव्हतं तेव्हा 151. ही लोकांचं प्रती आहे. आज तसं नसतं बाबा. तुझ्या पाया पडतं माझे वडीलधारी मंडळी, तुम्ही. मला कुठं जायचं हे माहितीच नाही. आपण प्रवासी आहे, आपण सगळे प्रवासी आहेत. तुम्ही सगळे इष्टीत बसलेली माणसं आहे, तुम्हाला अजिबात माहिती आहे. तुम्हाला सांगितलं कंडक्टरणार कुठं उतरायचंय, ध्यानातच नाही आपल्याला. कधी उतरायचं माहिती का, आपला कंडक्टर म्हणजे हे बाई, आणि तो कधीतरी तुम्हाला सांगणार आहे थांबली गाडी, उतरा आणि चला तुमच्या प्रवासाला निघा. मग कुणाचा 60-70चा आहे, कुणाचा 80चा प्रवास आहे. तुम्ही प्रवासी आहे. उगच माझं बसण्यात मजाच नाही. त्याला नाही कुणाची कुणी, तुझे नवेरी कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणून. आता आई सांगा, पंढरपुरामध्ये सगळे आंधळे बैरे मुके होते का नाही घाटावर, आता आहेत का तिथं. पण ते गेले कुठं. जे मुखे होते, जे बहिरे होते, जे आंधळे पांगळे होते, त्यांना वाटत होतं आम्हाला पांडुरंगच आमचा सर्वस्व आहे. याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का, ते त्यांच्या पायाच्या पांगळेपणानं तिथं आहेत, पण त्यांना कोणीतरी आणून ठेवलंय. त्यांच्याकडे मिळणारा पैसा कोणीतरी घेऊन जाते, तो दिवसभराचा गल्ला गोळा करते, त्याला खायला देऊन टाकते, आणि दुसऱ्या दिवशी परत ती प्रक्रिया चालू आहे. आज तेही तिथं नाही आहे, आणि त्याच्यावर अभंग आहे, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. मग तो पांडुरंग परमात्मा त्यांना पावन होतोय का. आता तुम्ही म्हणले आम्ही त्यांना दान केलं, म्हणजे पांडुरंगाच्या दारात गेल्यावर आंधळ्या पांगळ्यात दिलं की आपण दान केल्याचं पुण्य मिळतो. ते दान कुठं जाते बघितलंय का तुम्ही. म्हणणे आम्हाला काय करायचं, आम्ही दान केलं ती कुठेही जाऊ द्या. आता आपण दानपेटीत पैसे टाकले, ट्रस्टीनं कुठे नेले आपल्याला काय माहिती. मागं ट्रस्टीनं अशा बोर्ड लावले होते, नोटा बंद झाल्यावर 1000च्या आणि 500च्या नोटा चालणार नाही. कुणाला, देवाला का ट्रस्टीला. देवाला काय करायचं, खोटी टाक, नाही तर देवाला काय करायचं. ट्रस्टीला चालत नाही. देवाला काय करायचं, देवाला भाव पाहिजे. देवाला नारळ लागत नाही, देवाला संपत्ती लागत नाही, धन लागत नाही, काही लागत नाही. आईला काय लागतं, आई सांगा बरं मला. तुम्हाला मुलांना आल्या लुगडच नवं आणं वाटतं का, काय गरज आहे. आमच्याकडे अजूनही म्हणजे 2 लुगडे फाडून ते काय म्हणते त्याला करतात, ते जोडायचं, चिंदी तयार करतात आणि दंड जोडतात. आणि तसे लुगडे वापरणारी जरी माया असेल तर ते कधी मागत नाही मला तू काहीतरी दे आणून. संपत्ती नको, धन नको, फक्त तुझं पोर एखादं बघाय आणलंस का बस झालं मला, नातू म्हणजे बस. ही प्रेम आहे आईचं. आणि म्हणून स्त्रियांना विनंती करतो, तुम्ही आज जरी कोण असाल, आता तुम्ही आजी असाल, एखादी मुलगी असेल, एखादी सून म्हणून असेल, ह्या काळातले तुमचे ट्रान्सफर आहे. तुमचं वयानुसार नाव बदलणार आहे, तुम्ही वयानुसार बदलत जाणार आहे. फक्त तुम्ही सगळ्यांशी कसं वागता त्याला किंमत आहे.
आज तुम्हाला असं वाटलं मी 10-20 वर्षे तारून नाही, माझ्या हातात आहे सगळं, थोड्या दिवसात त्या हातातलं निघून जाणार आहे. जी अवस्था तुम्ही सासूची केली तीच अवस्था तुमची होणार आहे. त्याला काय फरक पुरावा आहे, होतच ती. म्हणून कधीतरी सुनांनी बाकीचं काही न करता, आता ह्या नवरात्रामध्ये उगच बाया उपाशी राहिले घेणे देण्यास. आमची 9 दिवस उपाशी होती. मी दसऱ्या दिवशी म्हणलं माया पाया पड, ती म्हणजे तुम्ही काय राव नाही का, म्हणजे रावणाच्या पाया पडावा. काय दरिद्री विचार आहेत. अरे कशाला पाया पडायचं, नको पाया पडू बाई, फक्त उपास नको धरू. तुम्हाला सांग का माझी आई, उपास आता ह्या काळात तर धरावत का? डॉक्टरनं काय सांगितलं तुम्हाला? धरायचाच नाही. मी खोटं बोलत नाही. आमच्याकडे मसला नावाचं गाव आहे, तिथं ह्या अधिकामध्ये पुरुषोत्तम मास म्हणून धोंड्याचा महिना त्या पोरानं धरला. भावनिक लोक असतात, मग त्याला कोरोनाची लागण झाली. ते शरीरात प्रत्येक शक्ती नाही ना, शाबुदारीनं त्याला काय होतं बगरीच्यानं, त्याला ते लागण झाली. 5-6 दिवसात गेलं ना कार्ट, ते गेलं म्हणजे मेलं. सांगा मला, मागं लेकरं आहे, सगळं कुटुंब आहे, ते गेलं मरून. म्हणजे तुमचा पुरुषोत्तम मास महिना काय उपयोगाचा आला त्याच्या? भावनिक दृष्टिकोनातून राहायचं नाही. आता एखाद्या वेळेस एखादं सापण धरतो, कधी कधी चुकून ती सुटती, काय होतं त्याला? मी मागं पहिल्या वेळेस एकदा सांगितलं तर सगळ्या वारकऱ्यांनी मला द्वेष केला. म्हणले महाराजांनी कुठं असं एखादं सोडावं का? कधीतरी चुकत असते. पण तुम्हाला सगळ्याला सांगू का, उपासापेक्षा शरीर महत्वाचं आहे. उपास उद्या असणार आहे, उद्या गुरुवार आहे, परवा दिवशी शनिवार असं आहे. हे वारं येतील जातील, पण शरीर आहे का? मग आता ह्या नवरात्रात ह्या महिन्यात तरी निदान ह्या कोरोनाच्या काळात तरी उपास नाही धरायला पाहिजे तुम्ही माझी आई. पण ह्याही काळात उपास सोडित नाहीत. किती मोठा हट्टी लोक आहेत. याच्यापेक्षा शरीर कसं प्रतिकारशक्ती चांगली होईल याच्यासाठी शरीरामध्ये ताकद पाहिजे. आणि ज्याच्या शरीरात ताकद आहे त्याला कोरोना काय करत, कायला येऊ नाही गेला माहीत नाही, येऊ नाही गेला माहीत नाही. टकाटक राहतात ती, दणकून खात्यात 2-3 टायमाला खाणं आपलं, 2 टायमाला तरी काय. मग उपाशी राहायचं. माझा देव. देव आपल्यानंतर आहे, आपलं शरीर नाही. म्हणून शरीर महत्वाचं आहे. या काळामध्ये एवढंच करायचं, शरीर चांगलं ठेवायचं. एकदा नाथ महाराजांना एकाने विचारलं, मी मागं सांगितलं, नाथाला विचारलं तुम्हाला राग का येत नाही? ते नाथ महाराज म्हणणे मला राग आला असता, पण मला कळलंय की मी 7 दिवसात मरणार आहे, कशाला राग येऊ देऊ. ते नाथाला ते म्हणलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे हे तुम्हाला कळलंय, तर मी केव्हा मरणार आहे? ते म्हणले तू सोमवारी मरणार आहे. अहो ते सोमवारी मरणार आहे म्हणल्यावरती गेलं पळून, दुसरं विचारलंच नाही त्यानं काही पुन्हा. आता त्याच्यात चिंताच ना डोक्यात, मी सोमवारी मरणार आहे. हे नाही विचारलं मंगळवारी, मग त्यानं बुधवारी विचार केला, आता सोमवारी तर मरण नाही म्हणल्यावर चांगलं काम करावं म्हणून त्यानं आईबापाला जवळ घेतलं आणि विचारलं तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं का? ते म्हणले हा, हे धरा 10,000 रुपये, तीर्थयात्रेला जा. दुसऱ्या दिवशी त्यानं पत्नीला विचारलं तुझी काही अपेक्षा आहे का? ते सांगितलं तुला हे सगळं देऊन टाकतो. त्यांचं सगळं केलं. तिसऱ्या दिवशी मुलाला विचारलं तुम्ही कितीला शाळात? मला माझं काही खरं नाही, हे धरा तुमचे पाठ्यपुस्तक. चौथ्या दिवशी परत त्यानं विचारलं भावकीला सगळ्यांना तुमच्या नावच्या जमिनी मला आज तुमची परत देऊन टाकायची, कर्जातून मुक्त व्हायचंय. असं सगळे दिवस केले. रविवारचा दिवस उजाडला, त्यानं सगळ्यांना जेवायला केलं, सगळ्याच्या ऋणातून मुक्त झालं. रविवारी संध्याकाळी झोपलं आणि झोपताना विचार केला मी उद्या उठणार नाही, बस कर्जातून मुक्त झालोय, तृप्त झालोय आता. आणि सकाळी ती खरंच उठलं ना, उठल्या ते गेलं नाथाला जाऊन भेटलं, म्हणला मी मेलो का नाही? ते म्हणले मी सांगितल्यापासून तो केलं काय एवढं सांग. ते मला सगळे चांगलेच कामं केलेत ना. ते म्हणले मग मरशील कसं? चांगले कामं केलं मरतो कुठं? तुझ्या नावानं जमीन ठेवली का लोकांची? तो म्हणला नाही. तुझे पोरं कितीला तुला कळलं का? ते म्हणलं मग सगळे त्यांचं बघितलं. आईबापाला तीर्थयात्रेला म्हणलं पाठीलं. सगळ्यांचे 7 दिवसात कामं केले, कसं मरण तू बाबा? तसं ह्या काळामध्ये हेच करायचं, उपकारापुरतं जगायचं. जगणे हाच विषय आहे, पुन्हा बाकीच्या भानगडीच नाही. तुम्हाला माहिती आहे का, सागरा प्राण तळमळला नेम मजुसी नेम परत मातृभूमीला, असे सावरकर म्हणायचे त्या काळात. लोकमान्य टिळकांना 1.5 वर्षे जेलमध्ये ठेवलं होतं इंग्रज सरकारनं. त्या काळामध्ये त्यांना ती भाजीपाला ती नाही भाजी ती जरा ही वाटायची, तिखट असायचं म्हणून ती खात नसत. त्यावेळेस एक मुस्लिम समाजाचा माणूस त्यांना रोज गुळ आणून द्यायचा. गुळाला एक दिवस तोंड आलं म्हणून परत साखर आणून द्यायचा. पण 1.5 वर्ष त्या माणसानं हट्ट सोडला नाही, रोज काहीतरी आणून द्यायचं. ही त्या काळातलं प्रेम होतं. म्हणजे
द्वेष नव्हता. आता जाती भीती नाहीये महाराज, उगच लोकांनी पाडल्यात. आता ते इथून पुढे नाही म्हणत जाऊ नये कोणी. आता हे लग्न बिग्न जमीदानच बाबा, आता ती पोरायनं काम मोकळं करून टाकले. लग्नाच्या वेळेस काही टेन्शन ठेवलं नाही कोणत्या जातीचं धर्माचं. म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे, कोरोनाला ह्या आजाराला कोणत्या जातीचा माणूस कळत नाही, त्याला फक्त माणूस पाहिजे. माणसाची भेट झाली का झाली लागण सुरू. त्याला द्वेष, आजार याला एकच मागणं म्हणजे माझं असं मत आहे, ह्या आजाराला कोणती जात कळली, स्त्री आणि पुरुष कळलं समान. हा फक्त त्यांना प्राण यायला नाही धरलं. मग धरलं कुणाला? असं कधी झालंय का बैलाला कोरोना झालाय असं कोणी सांगा बरं? कुत्र्याला कोरोना झालाय हाय कोणाला? पक्षी तसेच ठुले, प्राणी तसेच ठुले, धरला तो मानव. आणि मानवच का धरला? त्या दिवशी तुम्ही एक भाजी बोलले होते बघा, तोंड दाखवायचं काहीतरी म्हणले होते ना, ती मला अजून आठवते. ती माणसं म्हणते बघा मला फार तोंड दाखवायचं जागा राहील नाही. तुम्ही जे म्हणले होते का त्याला लावलंय मुस्का. आता ती इतकं भारी काम झालंय ते. माझ्या आई तुम्ही भाग्यवान ठरले, मला तुमचं नवल वाटतंय. तुम्हाला हे पहिलंच कळलं होतं का ही येणार आहे? अरे तुम्ही पहिल्यापासूनच बांधायला सुरुवात केलं काय? आजी लय वाईट काम आहे. पोरीनं पहिल्यापासून तोंड बांधले. पोरगी बांधत होती कॉलेजला जाताना, ते आई बांधायची गाडीवर बसले पप्याच्या बापाच्या. आणि नेमका असा कुठं ना झाला. आता तुमचं सोडून दिलं ना, आम्हालाही तोंड बांधावं लागेल. आता बरं ते हे खरा तळतळ कोणाचा लागला माहिती का? बैलाचा. बैलाने दिलेला श्राप आहे. कारण बैल भरल्या पिकातून न्यायचे लोक आवतालाच पाहिजे ना. आणि त्याला काय बांधायचे तोंडाला? का अवघड अवस्था. बरं ते आवळून बांधायचं सोड दिलं होणी म्हणून. आता आपल्या कानाला कसं होत असं ना. काय माणसं सारखं म्हणते लय काम दुखत, पण ते पोलिसाचं दटन बांधित ती आवळून बांधित. मला मी प्रवास करीत असताना तळेगावकडून आलो असं, उगच दोन पोलीस रस्त्यावर दिसले, उभा राहिले होते बिचारे. ते माझ्या शेजारी मंडळी होती माग बसेल. त्याला म्हणलं पोलीस दिसले हो. ते म्हणजे थांबा थांबा थांबा, स्कार्फ होत ना तिच्याकडं. मग तिनं मागून तोंडाला बांधताना नीट बांधावं का नाही? आज डोळे तर उघडे ठेवी ना. ते म्हणजे मला वाटलं पोलीस हाणते त्याच्यापेक्षा मारते काय. याला कारण कळलं, गाय माणसं ती भीतीपोटीतच करे. आमच्याकडे एखादं काही नाही भेटली ती ओढणीत बांधली तोंडाला. तुम्ही ती पाहिलं असं. आता इलाज नाही त्याला, काय करावा? भीतीपोटी फक्त पोलिसांची. आणि त्यांचं तरी काय चुकलं? 33 का कितीतरी हजार पोलीस मेले तुमच्या कामासाठी. ह्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसाने सेवा केली. आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये सेवक, ती दवाखान्याच्या ती सिस्टर, ह्या सगळ्यांनी किती चांगलं काम केलं. ह्या सगळ्यांचे कामं तुमच्या कामाला आले, ही फळी कामाला आली. ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, ह्या सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला म्हणून आपल्याला ह्या आजारापासून थोडं मुक्त होता आलं, दूर राहता आलं. आता आपल्याकडे अजून बी आहे पद्धत. ते बिहारला निवडणूक चालू आहे का तिथं सोशल डिस्टन्सिंग काही? काल परवा दिवशी बंजारा समाजाचे बाबा मेले काल. त्या मोतीला किती लोक होते? होतं काय तिथं बाजूला? बरं तिथं एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान कुणाला तरी लागण झाली असा बोबाट आहे का? अजिबात नाही. मी आपल्यालाच कळत नाही आपल्याला एवढं दाबून ठेवलंय का? काय कळत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून एवढे लोक येतात, एवढे लोक एकत्र बसतात, एवढे लोक प्रचार दरम्यान सभा ऐकतात, त्यांना अजिबात काय नाही. आपल्या दहाव्यालाच का असं? प्रवचनाला सत्यालाच असं का? बरं तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून टाकतो. आमच्या खरंच वारकरी संप्रदायातल्या भरपूर कीर्तनकार असतील, वारकरी असतील, गायक असतील, टाळकरी असतील, ज्यांची यांच्यावर उपजीविका होती, त्यांना सगळ्यांना लई मोठा धोका झालाय. या 5-6 महिन्यामध्ये लई मोठा त्रास झालाय. मग तुम्ही म्हणता महाराज हे धंदे तुम्ही करायचेच नव्हते पहिल्यापासून. आमच्याही ध्यानात नव्हतं. मी खोटं बोलत नाही. पुढं देव आहे माया. आम्हाला ध्यानात सुद्धा नव्हतं, कधी वाटतच नव्हतं. मी कधीतरी विचारलं होतं मागं आजीला, आजी ह्या दिंड्या कधी बंद पडतील का ग? आजी म्हणजे कायला बंद पडतील? येडाय काय तू? अरे माझे पण म्हणजे आजो सासरे त्या काळात दिंडी करायचे, त्या काळात 100-200 लोक असायचे. दिंडी बंद कशाला पडत? दिंडी होती का नाही यावर्षी बंद?